नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। प्रियकराच्या मदतीनं पतीला मारून बेपत्ताची तक्रार दिली, पण या एका चुकीनं त्यांचं भांडाफोड केलं। नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तररित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आरोपी पत्नी आणि आरोपी प्रियकर दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि त्यानंतर पती बेपत्ता झाल्याचा बनाव रचला। किंबहुना पती बेपत्ता असल्याची तक्रारही पत्नीने पोलीस ठाण्यात दिली, मात्र पोलिसांना संशय आला आणि हा गुन्हा उघड झाला। दापोलीच्या गिम्हवणे गावातील ही घटना असून आरोपी पत्नीचे नाव नेहा बाकर तर पीडित पतीचे नाव निलेश बाकर आहे। या घटनेने दापोलीमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी पत्नी नेहा बाकर आणि तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर या दोनही आरोपींना अटक केली आहे। मंगेश चिंचघरकर हा दापोलीतल्याच पालगड येथील रहिवासी आहे। 14 जानेवारी 2025 रोजी दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे राहणाऱ्या नेहा बाकरने तिचा पती निलेश दत्ताराम बाकर हा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यामध्ये दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू केला। चौकशीत नेहा बाकरने ती ज्या हॉटेलमध्ये काम करते तेथून रात्री 11:30 वाजता घरी आल्याचं पोलिसांना सांगितलं। पोलीस तपास केला असता आरोपी नेहा बाकरने कामावरून निघाल्याची वेळ आणि घरी येण्याची वेळ याबाबत पोलिसांना दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील तपशील यामध्ये तफावत दिसून आली। दुसरीकडे बेपत्ता झालेल्या निलेश बाकरचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाकर यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी वहिनीवर म्हणजेच नेहा बाकर हिच्यावर संशय व्यक्त केला। आरोपी पत्नीने कबुली जबाबात नेमकं काय सांगितलं होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची पत्नी नेहा बाकरचा अधिक तपास केला। या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या। नेहा बाकरने तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर याच्याशी संगनमत करत निलेश बाकरला हरणे बायपास येथील मोकळ्या जागेत नेलं। तिथे निलेश बाकर यांना मोठ्या प्रमाणात दारू सेवन करण्यास भाग पाडण्यात आलं। त्यानंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली। हत्येनंतर मृतदेह 4 चाकी गाडीतून पालगडमधील पाटीलवाडी येथे नेला। तिथे मृतदेहाला 4 चाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून रस्त्यालगतच्या विहिरीत टाकण्यात आलं। या खुनाशी आपला संबंध जोडला जाऊ नये यासाठी पत्नी नेहाने स्वतः पती निलेश बाकर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। आरोपीची पार्श्वभूमी काय आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। आरोपी मंगेश चिंचघरकर हा एसटी महामंडळाचा कर्मचारी आहे। तो मंडणगड डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे। या गुन्ह्याच्या उलगड्यानंतर त्याचं निलंबन अद्यापही झालं नसलं तरीही मंडणगड डेपो मॅनेजर यांनी त्यांच्या संदर्भातील अहवाल जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्षाकडे पाठवलेला आहे। पण या गुन्ह्याचा उलगडा नेमका कसा झाला हे देखील सविस्तररित्या आता आपण जाणून घेऊया। तर गुन्ह्याचा उलगडा कसा झाला यावर बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, दापोली पोलीस ठाणे येथे 14 जानेवारीला निलेश दत्ताराम बाकर हरवल्याची तक्रार दाखल झाली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली। तपासात हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीची चौकशी करण्यात आली। त्यात पोलिसांना संशय आला। पत्नीचा संशय आल्यानंतर पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यातून जी माहिती समोर आली त्यावरून हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीची अधिक खोलात जाऊन चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्या महिलेने विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने मित्राच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचं कबूल केलं। तसेच मृतदेहाच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून पालगड येथील एका विहिरीत टाकल्याचंही तिने नमूद केलं। आरोपी महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पालगड येथील विहिरीतून एक मृतदेह बाहेर काढला। संबंधित महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे असंही त्यात नमूद केलं आहे। पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी भगुजी औटी, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे व पथकाने या गुन्ह्याचा तपास केला। पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। दापोली पोलीस ठाणे येथे हा गुन्हा रजिस्टर नंबर 15/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 238(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। कुणाचाही पटकन विश्वास बसणार नाही अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आणि पती पत्नीच्या नात्याला या ठिकाणी काळीमा फासण्यात आलेला आहे। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या
क्राईम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.